गुड मॉर्निंग. मी एकेसीबी नेहाज आणि एकेसीबी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज सहजच मनात विचार आला आणि मी म्हटलं की हा विचार आपल्याला अगोदर का नाही आला. हो, हा विचार मलाच नाही तर तुम्हाला पण आला पाहिजे आणि खूप आधीच यायला पाहिजे होता. आपण आपल्या आईची रिस्पेक्ट नाही करत. आपण रिस्पेक्ट करत नाही याचा अर्थ असा नाही की आपण तिचं ऐकत नाही, हे नाही करत, पण आपण तिच्या कामाची रिस्पेक्ट नाही करत. सांगतो कसं ते. मी सकाळी उठलो आणि बघितलं तर आई काम करत होती. मी माझी कामं केली आणि पुन्हा झोपलो. नाश्ता करायला आईने आवाज दिला, उठलो. बघितलं आई पुन्हा काम करत होती. मी नाश्ता केला, बाहेर गेलो, मित्रांसोबत फिरलो वगैरे आणि पुन्हा आलो. येऊन बघतो तर काय, आई पुन्हा काम करत होती. दुपारचं जेवण झालं. आईने मला आवाज दिला की बाळा जेवायला ये. जेवायला गेलो, जेवलो. जेवून मस्त बसके आरामात बसलो. पाहतो तर काय, आई पुन्हा काम करत होती. साधारणतः 5 वाजले. मी पुन्हा बाहेर गेलो, मित्रांसोबत खेळलो. परत घरी आलो. बघतो तर काय, आई पुन्हा काम करत होती. रात्रीचं जेवण झालं. आम्ही सगळं मस्त गप्पा मारत बसलेलो होतो. हलकंच माझं लक्ष किचनमध्ये गेलं. बघतो तर काय, आई पुन्हा काम करत होती. रात्री सर्व झोपी गेले, तरी आई काम करत होती. काम करून बिछान्यात झोपले. मी म्हटलं आता तर आई झोपली. सकाळी उठलो लवकर, ऑफिसला जायचं होतं. बघतो तर काय, आई सर्वांना आधी उठलेली, कारण आई काम करत होती. आईचं काम कधी संपलंच नाही हो. मग सुट्टीचा दिवस आला. संडे होता. म्हणलं संडे दिवशी तरी आई आराम करेल. सकाळी लेट उठलो मस्तपैकी, पण आईला शांत झोपच नाही, कारण आई संडेला पण सकाळी कामच करत होती. मी विचार केला, मला सुट्टी भेटते, बाबांना सुट्टी भेटतो, ताईला सुट्टी भेटते, भावाला सुट्टी भेटतो, पण माझ्या आईला सुट्टीच मिळत नाही, कारण आई काम करत असते. आई रात्रंदिवस काम करत असते. आपण 9 तासाची ड्युटी करतो आणि आल्यानंतर याच्या ज्याच्यावर आवाज चढवतो किंवा आराम करतो. पण त्या आईचं काय, त्या स्त्रीचं काय, त्या मुलीचं काय, त्या सुनेचं काय, त्या सासूचं काय, त्या एका सुंदर स्त्रीचं काय. तिला काय आयुष्य नाहीये का? तिला स्वतःची स्वप्न नाही आहेत का? आहेत ना. तरी ती रात्रंदिवस कामच करत असते. मित्रांनो, एक दिवस किचनमध्ये जा आणि आपल्या आईला हेल्प करा. खरंच, एक दिवस तिला सुट्टी द्या. प्लीज, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. नवऱ्याने आपल्या बायकोला, भावाने आपल्या बहिणीला, का मुलाने आपल्या आईला खरंच एक दिवस सुट्टी द्या. काही मागत नाही होत्या. दिवस रात्र फक्त आणि फक्त कुटुंबासाठी झटत असतात. त्यांच्या त्यागाला महत्त्व द्या. जास्त नाही. हप्त्यातून एक दिवस आईला सुट्टी द्या. खूप झालं त्यांच्यासाठी. पटलं असेल तर घ्या, नाहीतर सोडून द्या. जय महाराष्ट्र.